आपल्याला माहिती असेल की पहिली सर्वसाधारण सभा झाल्यानंतर आज 18 तारखेला ही स्टँडिंगची आमची पहिलीच सभा आहे. सर्वसाधारण सभेनंतर जी स्टँडिंग असते ती स्टँडिंग आजच झाली. आता या स्टँडिंग प्रमाणे वारंवार जनतेतून किंवा वारंवार वेगवेगळ्या लोकांकडून असे प्रश्न उपस्थित होतात की आम्ही जिथून चार्ज घेतला तिथून नेमकं सावंतवाडीमध्ये काय काय डेव्हलपमेंट आल्या. तर त्याचं उत्तर असं आहे की आपण जर बघितलं तर आता लवकरच सावंतवाडीमध्ये नरेंद्र डोंगर येथे योगा आणि मेडिटेशन सेंटर जवळपास 4.5 कोटीचं टेंडर आहे. ते अगदी लेटेस्ट, अगदी लवकरात लवकर सावंतवाडीच्या नरेंद्र डोंगर येथे ते सुरू करण्यात येईल. त्यानंतर एक साधारण 1,60,00,000चा एक दुसरा प्रोजेक्ट जो आपल्या मोती तलावाच्या जिथे आपण अस्मिता म्हणतो सावंतवाडीची, त्या ठिकाणी राजवाड्याच्या समोर खाऊ गल्ली असा एक प्रोजेक्ट आहे. त्याला आपण आता स्टँडिंग मध्ये संमती दिलेली आहे. त्यानंतर सावंतवाडीच्या वेगवेगळ्या प्रभागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गटर म्हणा किंवा रस्ते म्हणा किंवा पाण्याच्या सोयी सुविधा म्हणा याबाबत विस्तृतपणे आम्ही या स्टँडिंग मध्ये टोटल जर आपण बघितले तर आम्ही टोटल 64 या ठिकाणी अजेंड्यावर आज विषय ठेवलेले होते स्टँडिंग मध्ये. त्यामध्ये सगळ्यामध्ये प्रामाणिकपणे आम्ही व्यवस्थितपणे निर्णय घेऊन प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रभागामध्ये कसा न्याय देता येईल त्याप्रमाणे आम्ही इथे प्रत्यक्षात कामकाज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे काही जे इश्यूज आहेत ते मी आपल्याला सांगतो परत एकदा की जिमखाना मैदान आहे तिथे ड्रेसिंग रूमचं काम होतंय किंवा ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्र आहे तिथे बहुउद्देशीय सभागृह इमारतीचं काम होतंय. वेगवेगळ्या ठिकाणचे आपण जर बघितलं तर हाय मास्क म्हणा किंवा जे रेग्युलर लाईटची सोयी सुविधा म्हणा त्या बाबतीत सगळ्या प्रभागामध्ये सगळ्यांना समान न्याय अशा प्रकारे आपण विविध योजना या ठिकाणी ज्या अंमलात आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याला स्टँडिंग मध्ये मान्यता देऊन येत्या काही दिवसातच त्याच्या प्रत्यक्षात कामकाजाबाबत आपल्याकडे ते सुरू होईल. आणि तशा प्रकारे आज 18 तारखेला सकाळी 11 वाजता आम्ही या परिषदेच्या सभागृहामध्ये त्या बाबतीत विस्तृतपणे मीटिंग घेऊन त्या कामाची प्रत्यक्षात आम्ही अंमलबजावणी आजपासून सुरू केलेली आहे. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मी आपल्याला सांगेन की आम्ही ज्यावेळी पहिली सर्वसाधारण सभा घेतली त्या सभेमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती असेल अजेंडावर टोटल 48 विषय होते. आम्ही फक्त या ठिकाणी बसलोय सावंतवाडीचा सर्वांगीण विकास होणे या एकमेव उद्देशासाठीच बसलोय. आणि सर्वांगीण विकास होत असताना मी आपल्या समोर एक अत्यंत महत्त्वाची आणि सावंतवाडीची अस्मिता असणारी भुयारी गटार योजना आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला काउन्सिलमध्ये पहिल्याच मीटिंगमध्ये आपण मान्यता घेतली आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की त्याबाबत अंडरग्राउंड सेवरेज स्कीम म्हणून आपण यासाठी असं असतं की नगर परिषद स्वतः खर्च करून त्या ठिकाणी नगर परिषदेमार्फत तज्ज्ञ नेमला जातो. परंतु आम्ही या ठिकाणी एक वेगळा प्रयत्न केला. नगर परिषद तज्ज्ञ नेमणार, त्यासाठी नगर परिषद फंड अवेलेबल करणार, त्यासाठी आम्ही न थांबता आम्ही वेळोवेळी चव्हाण साहेबांचं मार्गदर्शन, वेळोवेळी पालकमंत्री साहेबांचं मार्गदर्शन घेऊन या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून पर्सनली आम्ही तज्ज्ञ नेमले. आणि मी स्वतः सावंतवाडीत आमच्या बरोबरची सगळी एंटायर बॉडी जी निवडून आली आहे, जे सगळे सदस्य सन्माननीय त्या लोकांनी अख्ख्या सावंतवाडीमध्ये पूर्ण सर्वे केला, ज्याला आपण कंटूर म्हणतो, ज्याला भौगोलिक परिस्थिती बघून कंटूर करून एक कोल्हापूरचे एक्सपर्ट घेऊन त्यांच्याकडनं आम्ही प्रॉपर या भुयारी गटार योजनेसंदर्भात संपूर्ण सिस्टीम सावंतवाडीची काय आहे त्याचा स्टडी केला. इवन दो मी पर्सनली काही गोष्टी याच्यात जाऊन स्टडी केलेल्या आहेत, त्यांना घेऊन एक्सपर्टला घेऊन आणि त्याप्रमाणे आपल्याला त्यांनी तज्ज्ञ म्हणून
जो रिपोर्ट दिला त्यामध्ये सावंतवाडी शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी 60 किलोमीटर ग्रॅव्हिटी सेवर नेटवर्क आपल्याला घ्यावं लागेल आणि हे त्याने इस्टिमेटेड कॉस्ट दिलंय. त्याची अंदाजित कॉस्ट होते 90 कोटी रुपये. आता 90 कोटी रुपये ही कॉस्ट होत असताना सगळ्यात महत्वाचा विषय असा येतो की तुमच्याकडे ती सिस्टीम राबवत असताना मास्टर प्लॅन काय आहे. मास्टर प्लॅन साठी पूर्वी निधी उपलब्ध होता का. तर आपल्याला मी मागच्याच वेळी सांगितलं 2011 मध्ये भुयारी गटार योजना ही फाईल टोटली बंद होती. आम्ही बसल्यानंतर स्वतःहून ही फाईल वेगळ्या पद्धतीत ओपन केली. ती ओपन केल्यानंतर नुसतं काउन्सिलमध्ये ठराव घेऊन थांबलो नाही, तर त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू केली. येणाऱ्या काही काळात आम्ही भाजपचे प्रदेश अध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण साहेब, पालकमंत्री साहेब यांच्याकडे निधी उपलब्ध करण्यासाठी प्रॉपर प्रोव्हिजन केलेली आहे. येणाऱ्या काही दिवसात निधी उपलब्ध होईल आणि पुढची अंमलबजावणी ही गॅरंटीड केली जाईल, एवढं मी सावंतवाडीच्या संपूर्ण तमाम जनतेस आश्वासित करतो. दुसरा एक आम्ही असा प्रोजेक्ट घेतलेला की सावंतवाडीमध्ये मागच्या काउन्सिलमध्ये आपण एक ठराव घेतला की जिमखाना मैदान हे रणजी दर्जाचं कसं होईल, या बाबतीत आपण काउन्सिलमध्ये ठराव घेतलेला आहे. आता हा काउन्सिलचा ठराव घेऊन आम्ही केवळ न थांबता या ठिकाणी जिमखाना मैदान रणजी होण्याबरोबर त्याला साईडने गॅलरी कशी घेता येईल, त्याला ड्रेसिंग रूम कसं बनवता येईल, प्लेयर्सना राहण्याची सोय कशी करता येईल, त्यानंतर टर्फ विकेट जी आहे ती कशी करता येईल, त्यानंतर क्लब हाऊस त्या ठिकाणी कसं करता येईल आणि पार्किंगची व्यवस्था कशा पद्धतीची असेल आणि गॅलरी कशा पद्धतीची असेल, याच्या बाबतीत आम्ही पुन्हा एकदा वैयक्तिकरित्या तज्ज्ञ घेऊन याच्यासाठी जो लागणारा निधी आहे तो स्वतः पदरी खर्च करून नगर परिषदेकडून त्याची वेगळ्या पद्धतीची तजवीज न करता पर्सनल घेऊन हा पर्सनल इव्हेंट सावंतवाडीसाठी द्यायचा आहे. म्हणून जिमखान्यासाठी आपण हा एंटायर प्रोजेक्ट बनवलेला आहे. याच्यासाठी अंदाजित खर्च 15 कोटी रुपये आहे. त्याच्यासाठी देखील आम्ही या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि पालकमंत्री साहेब यांच्याकडे प्रॉपर नियोजन केलेले आहे. येणाऱ्या काही दिवसात निधी उपलब्ध होईल आणि त्याची पुढची कारवाई सावंतवाडीच्या जनतेला झालेली असेल अशी मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो. ही सावंतवाडीची दुसरी अस्मिता आहे. या ठिकाणी रणजी सामने जर झाले तर आपण विचार करा की सावंतवाडीची जी नवीन मुलं आहेत किंवा जी अपकमिंग जे क्रिकेटर्स आहेत त्यांना जर आपण इथे अशा पद्धतीचं जर ग्राउंड उपलब्ध करून दिलं तर त्या उपलब्धीनुसार एखादा इंटरनॅशनल सुद्धा प्लेअर होऊ शकतो. आपल्याला माहिती आहे आता स्कोप ऑफ क्रिकेट IPL म्हणा किंवा 2020 म्हणा स्कोप वाढलेला आहे. त्यामुळे आम्ही तो स्कोप देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार. हे दोन महत्वाचे जे प्रोजेक्ट होते जे आमच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे होते त्याचं वर्कआउट आम्ही किती दिवसात केलं तर अवघ्या 2 महिन्यात. आम्हाला सावंतवाडीच्या जनतेला काय सांगायचं आहे की विरोधक काय बोलतात, कोण काय बोलतं याच्याकडे आम्ही लक्ष न देता आम्ही एक एज्युकेटेड पर्सन्स आहोत. माझी बॉडी सगळे एज्युकेटेड लोक आहेत. आम्हाला विरोधक काय बोलतात, कोणाला कशात इंटरेस्ट आहे, आम्हाला एकाच गोष्टीत इंटरेस्ट आहे, ओनली सावंतवाडीचा विकास. याच्या पलीकडे आम्हाला कशातही कसल्याही गोष्टीत इंटरेस्ट नाहीये. आता त्यानंतर आपल्याला दुसरी गोष्ट क्लिअर करतो की 49 जे काउन्सिलचे ठराव घेतले त्याप्रमाणे आणखी एक अत्यंत महत्वाचा त्या ठराव होता की काउन्सिलमध्ये आम्ही गाळ उपसा पाळणेकोण धरण याचा पण एक पायलट प्रोजेक्ट त्या ठिकाणी हे केला होता. जो काउन्सिलमध्ये ठराव घेतला त्याबाबत देखील आपण निधीची तरतूद, कारण त्याचा प्रोजेक्ट असं करण्याची गरज नव्हती, ते एक एस्टिमेटेड कॉस्ट आम्ही काढली आणि काही प्रोजेक्ट होते त्याचे एस्टिमेटेड कॉस्ट काढले आणि हे सगळे कॉस्ट काढत असताना आम्ही या आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब यांच्या माध्यमातूनच सावंतवाडीचा सर्वांगीण विकास कसा होईल याच्यावर आम्ही फोकस केलेला आहे. आणि हे फोकस करत असताना जे किरकोळ विषय आहेत, जे छोटे छोटे 10 लाख 12 लाख 15 लाख ते सगळे विषय आज आम्ही स्टँडिंग मध्ये टोटल 65 टॉपिक्स घेतले होते. 65
या ठिकाणी विकासात्मक कामं, धोरणात्मक कामं आम्ही जनतेसमोर ठेवलेली आहेत आणि ही कामं करत असताना प्रत्येक गोष्ट ही ट्रान्सपरंट असणार. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा किंतु परंतु करण्याची आवश्यकता नाही. येणाऱ्या काही काळात ही कामं प्रत्यक्षात चालू झालेली असणार. थँक्यू व्हेरी मच.